लोक असं का करताना याचं आज उत्तर तुम्हाला मला द्यावंच लागणार आहे. गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम बॅक टू डे 4 ऑफ 21 डे चॅलेंज. जेव्हा टिफिनला नावडती भाजी असते म्हणजे भेंडी, बटाटा आणि पनीर सोडून भाजी असते, त्यावेळी शोरूला शॉर्ट ब्रेकला असं काहीतरी फास्ट फूड टाईप द्यावं लागतं. तर आज मी तिला फ्लॉवर देणार आहे, त्यामुळे शॉर्ट ब्रेकला सँडविच देणार आहे, जे की थोडंफार हेल्दी असतं, पण त्यात चीज वगैरे जास्त जातं, मायोनीज असतं, त्यामुळे ते थोडंसं कमी देते मी. पण मग बाकीच्या भाज्या पोटात जाण्यासाठी असं काहीतरी करावंच लागतं. आज मी ग्रिल सँडविच बनवणार आहे. त्याची रेसिपी अगदी सोपी आहे. ह्या सगळ्या ज्या व्हेजेस आपण कट करून घेतल्या, त्यात मायोनीज, तिखट, मीठ हे ॲड करून घ्यायचं आणि मी अमूलचं डायस चीज वापरते, ते ॲड करून डिरेक्टली ते ग्रिल करून घ्यायचं. हे सगळं होईपर्यंत राघव उठलेला असतो, तर त्याला उठल्यानंतर मी भिजवलेले बदाम देते आणि त्याचे छान असे तुकडे करून देते, म्हणजे तो चावून चावून खातो. सकाळी जेव्हा दूध येतं ना, त्यातलं 1-2 चमचे कच्चं दूध मी काढून ठेवत असते आणि मला वेळ भेटला की चेहऱ्याला असं छान मसाज करून घेते. याचे फेस पॅकही खूप छान छान आहेत, ज्याचे खूप छान रिझल्ट आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर राघवचा नाश्ता झाल्यानंतर मी त्याला असं क्रेयॉन वगैरे किंवा दुसऱ्या काही ज्या ॲक्टिव्हिटी करण्यासारख्या आहेत, ज्यात तो थोडाफार रमून जाईल, बिझी होईल आणि त्याला मोबाईलची किंवा टी व्हीची आठवण होणार नाही, अशी ॲक्टिव्हिटी करायला देते. ते थोडंफार मेसी होतं, पण ठीक आहे, तेवढं आपण करू शकतो, जेणेकरून मुलं स्क्रीनपासून लांब राहतील. ज्या प्रश्नाची तुम्ही वाट बघताय तो म्हणजे असा की मला इंस्टाग्राम दाखवत आहे की तुमचे जे फॉलोअर्स आहेत, जे काही अराउंड 500 आपले फॉलोअर्स आहेत, तर ते डेड आहेत. तर ते का डेड आहेत? कारण तुम्ही व्हिडिओ पाहत नाही आहे किंवा मग पाहिला तर लाईक करत नाही आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही लाईक वगैरे केलं आणि तुमचे पैसे वगैरे जात असतील, तर असं अजिबात नाही आहे मित्रांनो. तुम्ही सर्च करून बघा. तुम्ही जर लाईक केला तर त्याने तुमचं काहीच नुकसान होणार नाही, पण मला फायदा नक्की होईल.